साकी नाकाच्या महाराजाच्या मंडपाजवळ। मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती म्हणजे साकी नाकाचा महाराजा। आणि या गणपती बाप्पाबद्दल आणि या मंडळाबद्दल खूप काही आपण चांगल्या गोष्टी ऐकलेल्या आहेत। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण साकी नाकाच्या महाराजाचे दर्शन घेतले। त्याच्या आधी आपण होतो साकी नाकाच्या विघ्नहर्त्याच्या मंडपाजवळ, साकी नाकाच्या विघ्नहर्त्याचे दर्शन घेतले। नमस्कार मित्रांनो, मी मयूर कांबळे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर आज आपण चाललेलो आहे साकी नाकाच्या महाराजाच्या दर्शनासाठी आणि आता आपण बरोबर आलेलो आहे साकी नाका मेट्रो रेल्वे स्टेशनमध्ये, जिकडून साकी नाकाच्या महाराजाच्या अंतर साधारण 15 मिनिटाचे आहे, 1 किलोमीटर। तर आता आपल्यासोबत आहे सुमित, जो लॅपटॉप घेऊन आला आहे, वर्क फ्रॉम होम करतोय। वर्क फ्रॉम होम करता करता आपण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे। साकी नाका मेट्रो रेल्वे स्टेशनजवळ कसं आलो, तर आधी आपण आलो नेरूळवरून कुर्ला, कुर्लावरून घाटकोपर आणि घाटकोपरवरून मेट्रो रेल्वे स्टेशनवरून आलो आपण साकी नाका मेट्रो रेल्वे स्टेशनला। तर आता आपण स्टेशनवरच आहे, तिथून आपण आता भेटू साकी नाका महाराजाच्या मंडपाजवळ। तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे साकी नाकाच्या महाराजाच्या मंडपाजवळ। आता आपण साकी नाका मेट्रो रेल्वे स्टेशनजवळ होतो। तू पण पहिल्यांदा येतोस काय? हां, माझी फर्स्ट टाईमच आहे। हां, मी खूपदा ऐकून आहे की साकी नाकाचा महाराजा आहे तो खूप उंच त्याची मूर्ती असते। मूर्ती बघायला आता आम्ही चाललो। मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती म्हणजे साकी नाकाचा महाराजा। आणि या गणपती बाप्पाबद्दल आणि या मंडळाबद्दल खूप काही आपण चांगल्या गोष्टी ऐकलेल्या आहेत। तर तो अनुभव आपण एक्सपिरियन्स प्रत्यक्षात आपण बघायला चाललो आहे। तर आता आपण भेटूया साकी नाकाच्या महाराजाच्या मंडपाजवळ। तर मित्रांनो, आपण निघालो होतो साकी नाकाच्या महाराजाच्या दर्शनासाठी, पण आता समोरात होती आपली साकी नाकाच्या विघ्नहर्ता। तर आता आपण साकी नाकाच्या विघ्नहर्त्याचे दर्शन घेतले। सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती, ती मूर्ती देखील एकदम विशाल होती। तुला कसं वाटलं? मस्त, प्रसन्न आणि खूप विशालकाय मूर्ती असल्यामुळे अति प्रसन्न वाटलं। तर आता तुम्हाला दाखवतो मंडप। तर इकडे आहे साकी नाकाचा विघ्नहर्ता, सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती। आणि साकी नाकाच्या विघ्नहर्त्याच्या बाजूलाच आहे साकी नाकाच्या महाराजाचे एंट्रन्स गेट। तर आता मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहे साकी नाकाच्या महाराजाच्या एंट्रन्स गेटजवळ। मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती म्हणजे साकी नाकाचा महाराजा। तुम्हाला आता एंट्रन्स गेट दाखवतो। तर साधारण साकी नाकाच्या महाराजाचा एंट्रन्स गेट असा आहे आणि आतमध्ये 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर साकी नाकाचा महाराजाचा मंडप आहे। तर आता आतमध्ये आपण भेटूया। फायनली साकी नाकाच्या महाराजाच्या मंडपाजवळ आहे।
गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, साधारण इकडे नाश्त्याची सोय असते भाविकांसाठी. साकीनाकाच्या महाराजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना इथे मोफत नाश्ता भेटतो. इकडे मीडिया पार्टनर्स आणि इकडे आहे साकीनाक्याचा महाराजाचा मंडप. तर मित्रांनो, एकंदरीत व्हिडिओचा शेवट करायची वेळ आलेली आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण साकीनाक्याच्या महाराजाचे दर्शन घेतले. त्याच्या आधी आपण होतो साकीनाक्याच्या विघ्नहर्त्याच्या मंडपाजवळ. साकीनाक्याच्या विघ्नहर्त्याचे दर्शन घेतले. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आपण पहिल्यांदा आलो होतो साकीनाक्याला, त्यामुळं आपला पहिलाच एक्सपिरियन्स खूप मस्त होता. आपण आपल्या मित्रासोबत आलो होतो, सुमितसोबत. सुमितला खूप एक्सपिरियन्स आहे ट्रॅव्हलचा, त्यामुळे आपण सुमितला घेऊन आलो होतो. सुमित, तुझा कसा होता एक्सपिरियन्स? माझा पण हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता आणि ही इतकी विशाल काय मूर्ती मी फर्स्ट टाइम बघितली आहे. हां, ही मूर्ती आम्ही आजपर्यंत मोबाईलमध्येच पाहिली होती, रील्समध्ये, यूट्यूब शॉर्ट्समध्ये, पण प्रत्यक्षात बघून एकदम मस्त वाटले. आणि साकीनाक्याच्या महाराजाची मूर्ती घडवलेली आहे ती म्हणजे कुणालदादा पाटील यांनी. तर आता भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.